सांगलीत रिक्षा मित्र मंडळाकडून रामनवमी उत्साहात साजरी. 23 वर्षाची परंपरा कायम. सांगली शहरात रामनवमीचा उत्सव भक्तिभाव आणि उत्साहात साजरा. श्री राम मंदिर रिक्षा मित्र मंडळाच्या वतीने यंदाही पारंपरिक पद्धतीने आयोजन. कार्यक्रमाची सुरुवात श्रीरामाच्या आरतीने झाली. वातावरणात भक्तीचा सुरेल नाद. आरतीनंतर आमदार सुधीरदादा गाडगीळ, नगरसेवक राजेश नाईक तसेच मयूर शेठ आणि रिक्षा मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हस्ते रामभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. रिक्षा स्टॉपचे अध्यक्ष राजाराम पवार, सर्व मालक चालक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमातून सामाजिक एकोप्याचा संदेश देत भक्ती आणि सेवाभावाचा सुंदर संगम पाहायला मिळाला. विशेष म्हणजे गेली तब्बल 23 वर्ष रिक्षा मित्र मंडळाकडून ही परंपरा अखंडपणे जपली जात आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्सवात शिस्तबद्ध नियोजनाने भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. गेले 23 वर्ष रामनवमी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करत असून आमच्या मंडळाचे अध्यक्ष गजानन कुंभार, शंकर मजले, अनिल दळवे आणि मी राजाराम पवार आणि आमचे या भागातील कार्यकर्ते, आमचे फाउंडर मेंबर. आज किती लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला? 4,500 ते 5,000 लोकांनी या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे. बन्नेसाहेब, बरेच या ठिकाणी आपले कार्यकर्ते, हितचिंतक, व्यापारी या सर्वांच्या सहकार्यातून आपण हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करत असतो. आणि या भागातील व्यापारी, हितचिंतक, आमचे मित्रमंडळ, सहकारी या सर्वांच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम गेली 23 वर्ष राबवत असून यानंतर 25व्या वर्षी या ठिकाणी आम्ही मोठा कार्यक्रम आयोजन करण्याचं नियोजन केलेलं आहे. आणि या ठिकाणी आम्हाला भाविकांच्याकडून भरपूर प्रतिसाद मिळत असून सर्वांच्या सहकार्यामुळे आम्ही हा कार्यक्रम पार पाडत असतो.